श्री गणा हो कुर्दुंड गावच्या नवलाई देवी यावे हो ओमकारा हे नटेश्वरा नमन हे ईश्वरा ओमकारा हे नटेश्वरा नमन हे ईश्वरा रसिक जनारत्नेश्वरा मानाची वंदना मानाची पहिले आम्ही नमन करतो धरणी मातेला पहिले आम्ही नमन करतो गावच्या देवीला पहिले आम्ही नमन करतो गावच्या देवीला पहिले आम्ही नमन करतो गावच्या देवीला रंग द्यावा आमच्या कलेला रंग द्यावा आमच्या कलेला मनोभावे स्मरण करुणी मनोभावे स्मरण करुणी आळवी तो रंगना मनोभावे स्मरण करुणी आळवी तो रंगना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना पाचवे आम्ही नमन करतो पाची पांडवांना सहावे आम्ही नमन करतो चंद्र सूर्याला आम्ही नमन करतो चंद्र सूर्याला सहावे आम्ही नमन करतो चंद्र सूर्याला हात जोडून करीतो विनंती हात जोडून करीतो विनंती मोठी द्यावी आज्ञाना हात जोडून करीतो विनंती मोठी द्यावी आज्ञाना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना
सातवे आम्ही नमन करतो संकया ऋषीला आठवे आम्ही नमन करतो द्वारका दिशाला सातवे आम्ही नमन करतो द्वारका दिशाला आठवे आम्ही नमन करतो द्वारका दिशाला तुझ ठाई तोडून करा तुझ ठाई तोडून करा वाहतो मी सुमना तुझ ठाई तोडून करा वाहतो मी सुमना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना मानाची वंदना नववे आम्ही नमन करतो नवखंड पृथ्वीला नववे आम्ही नमन करतो दशमुखी रावणा नववे आम्ही नमन करतो दशमुखी रावणा नववे आम्ही नमन करतो दशमुखी रावणा हर कोणी जीवन सारे हर कोणी जीवन सारे वायुचा विमना हर कोणी जीवन सारे वायुचा विमना नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना अकरावे आम्ही नमन करतो गोसावी देवाला बारावे आम्ही नमन करतो मंडपी दिलाला बारावे आम्ही नमन करतो मंडपी दिलाला बारावे आम्ही नमन करतो मंडपी दिलाला चाल मृदुंग वाजन झाला चाल मृदुंग वाजन झाला उतराची सजना चाल मृदुंग वाजन झाला उतराची सजना नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना ओंकारा हे नदीवरा ओंकारा हे नदीवरा नमन हे ईश्वरा ओंकारा हे नदीवरा नमन हे ईश्वरा नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना नरसिंहरा मानाची वंदना मानाची वंदना नरसिंहरा मानाची वंदना 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 मानाची वंदना
आलेल्या खेळांसाठी दुर्गुंड गावचे गावकर मंगेश पाताळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आनंद धुमक याचकडून 100 रुपये तो पारितोषिक आले. महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांचे आभार आहे. तसेच अमोल धुमक याचकडून 100 रुपये आलेले आहेत. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान नमन मंडळ त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो साऊंड दादा. हॅलो हॅलो साऊंड दादा. हॅलो 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 हॅलो
अरे काना तुझ्या मुलीचे स्वर मला रोज कळतात. आता माझ्या सख्यांबरोबर पाणी भरायला गेले होते. मला पाणी मिळून तिथून गेला होता. मी मात्र तुझ्या बासरीच्या स्वराच्या नादात इथे थांबले. तुझे आणि माझे पण हे पूर्व जन्माचे हेच रक्त तुला माझ्याकडे कसं म्हणतात? ते जाऊ दे काना. मला उशीर होतोय. मला जायला पाहिजे. सासरी नाहीतर ओरडेल मला. शिवाय उद्या मथुरेचा बाजार आहे. त्याची तयारी देखील करायची आहे. कामं सुद्धा बाकी आहे. मथुरेचा बाजार कसला विचार करतो रे? आज तुझे माझे काम करतील का? काम? आणि ते कोणतं का ना? राधे, माझा मित्र सुद्धा त्याला निरोप दे. त्याला म्हणावं की मी संजीवनी बोलवलं आहे. ठीक आहे का ना? चल येते मी. राधे, तुझ्याकडून एक आज खूप मोठं कार्य घडलंय. ज्या कार्यासाठी आठवड्याचा प्रारंभ केला सापडला. राधे, आता 5 वर्ष तुम्ही मथुरेच्या बाजारी कशा जाता? म्हणजे जायला हवं. या कॉलेजने अडवण्याची कामगिरी सुद्धा मी दोघांना संपवायला हवी. खांद्यावर गोंगडी हातात काठी भाकर काठीला. खांद्यावर घोंगडी हातात काठी भाकर काठीला. आणि सगळं गुलाब्या घेऊन जाई देवाच्या भेटीला. आणि सगळं गुलाब्या घेऊन जाई देवाच्या भेटीला.
आपण तिघांनी एकदम सुटूया. तुझा नंबर पहिला. किती दे किती होती ती पण गेली. आता काय आता कुठली आली आता कुठे निघतो. तुम्ही आला तेव्हा आम्हाला वाटतं तुम्ही आता येणारच नाही की काय, म्हणून आम्ही सुरुवात केली. आता तुम्ही आलो ना, आता पहिला डाव तुमचा हा तुमचा नंबर. आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. काय देवा कोणता सांगतो मजेदार खेळ आहे. काय कोणता? नाही
देवाने तुम्ही खेळ खेळायला सांगताव आणि काहीतरी भलतीच कामगिरी सांगताव. तुम्ही लय खंडवताव तुम्ही. थोडा स्वस्त एक चाट डोळ्यांनी माठ करून मथुरेच्या बाजारी चालले. काय बोलताव? हो. त्यांना अडवायचं आणि त्यांच्या वेळी द्यायची तुम्ही ठिकाणी निघायचं. आम्ही भेटून काढला जेवण आम्ही खूप नाही चाराव. बरं बाबा तुम्ही चौघांनी खा. ठीक आहे पण जेवण डोळ्याने विचारलं हुकूम बोलावता आणि कायदा कोणाचा. मग आम्ही काय बरं सांगायचो. तुम्ही माझ्याच सवंगडी ना. माझ्या कायदा तुमचा. ठीक आहे बरोबर. येतो मी. काय आम्ही करता कामगिरी. कामगिरी करणार ना नक्की. आपला जोडीवाला वाकडे त्याला बोलव. सकाळी उठला सकाळी उठला माझा उठलेला माझा बाप माझ्या अगोदर उठला. आता दोन वाटांवर नको आता मी घाबरलो नाही. तुला घेतली आणि घेऊन टाकली माल्यावर आणि गेलो बोलत बोलत. काय असं बोललेलं लोकांची ताडपत्र फाटायची वेळ करतो ना. तोंड मी धुतला आणि बसला तुझी जवळ चाय घेऊन. एवढा मोठा तो घेतला एवढा मोठा तो म्हणजे आणि त्या दोन बटाटे बटार दोन खूप मोठा टाका टाकलं आणि असं तोंडाला टोप लावतोय. तेवढ्याच आयर आवाज दिला. अजून बाबू लहान नाही होय. कमी आवाज दिला आणि परत आवाज दिला. बाबू अरे मामीसनी गुन्हा सोडायला सांगितलं नाही. आम्ही सांगितलं ना. हो आम्हीचं काम म्हणजे काय बारी तरी पोरी आहे ना गंगी. तिकडे माझा लपड आहे. माझा चुलते आम्हीचं काम मी पहिला करता. काय केला काठी घेतली कापडा बदलली आणि गेला मामीची सोडायला. बोल ना अरे मला ना घाली ना तर तिला व्हायची. असं बोल जे काय बोलतोस ना त्याच्यात मला घाम यायला लागला. पण मला कधी करायचा नसेल ना ती जबरदस्ती येऊन करायची. पूर्ण अरे असा चालता चालता आम्ही एकमेकाची घेत जायचा. गेला वाड्यात पुरा सोडली आणि लावली वाटेला. गाय मोर आणि बैलवर चढत डोंगर मग त्याला चढवायला लावली डोंगरावर. चढलं बघितला तसं आलं खाली पाणी वाड्यात आणि आला मामीच्या अंगणात. अंगणात त्यांनी उभी आणि बघितलं उभाला जागेवरून करायला तुला बघून. तू काय ना स्पष्ट बोल. अरे स्पष्टच बोलताय तू गेला तुला काय करत नाही. काय केला आम्ही आवाज दिला ती तिच्या घरात मी माझ्या वाटेला आलं. असा वाटण जाताय आणि आलो काजू वाकडी झाली वाकडी. हा त्याची काजू ती रस्त्यावर आली ना. खाली आलं आणि जो आवाज आला अडकलाय काळा
आवाज आला अडकला काय अडकलाय पायरू घेतला आवाजाचा पायरू घेतला कुठून येते आवाज कुठून येते आवाज असा वर बघितला काजूर जाऊन एका वाकड्यावरती अडकला काजूर काय करत होता पण काय माहिती काजू चोरता अडकला मध्ये आणि त्याचा घसर असा फाटलेला एक टोक ह्या बाजूला एक टोक त्या बाजूला आणि मध्ये त्याच्या लोंबात तंगड्या तंगड्या वळला त्याला खाली आणि नेऊन टाकला तिकडं एवढ्या ठाकरेची आई सनी अरे मेल्या गुलाबाला आमच्या काजू काय बोलती माझ्या बाबून काय केलं नाही सर यानंच काहीतरी केलं म्हणजे मी माझ्यावर आला कसा तुटला आणि आला इकडं तेव्हा तेव्हा हात मारून त्याला हात मारायचा हवी ना हे सुद्या मी काय होतो तूच हात मार मारू मार येल ना पण तुझा मोठा आहे ना तुम्हाला पण येल ना हात मारतो बघूया कुठे गेला तो मी काढलाय त्या काजूवर खाली काढलाय त्याच्या काजू हात का भात नाही बरोबर वाकड्या रे वाकड्या मसाले आज कुठं अरे वाकड्या रे वाकड्या अरे लवकर इकडे ये अरे तात्याला क्यू द्यायला मसाले क्यू द्यायला तू अरे मी अडकलो होतो ना अरे दानी लवकर आधी इकडे ये पहिला आता म्हणतोय अरे पण काम करीत आहे आल्यावर सांगतो तू आधी ये तरी यो म्हणतोय येतो येतो कपिला चराया सोडल्या आडीला कपिला चराया सोडल्या आडीला कसाला सुद्धा येऊ तुझ्या मी जोडीला कसाला सुद्धा येऊ तुझ्या मी जोडीला हॅलो माननीय माजी नगरसेवक रामवचन मुराई माननीय माजी नगरसेवक रामवचन मुराई यांनी या कार्यक्रमासाठी भेट दिली आहे तर आम्ही
नागवाची वाडी चाळ कमिटी आणि आमचे नमन मंडळी यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. साहेबांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी कामगिरी काढतात मी नाही येणार तांबोली तपीला काय कोणाला भेटली तर मला सांग हा. तांबू आहे तांबू तिचं नाव तांबू. तांबू कपिला नंतर येईल. आधी आपल्याला देवाने सांगितली कामगिरी करायची. अरे कामगिरी म्हणजे 16,360 गवळणी. अरे सूर्य कुठे आहे? गवळणी 8 माठ करून मथुरेच्या बाजारात निघाले. आपल्याला दहीदूध खायला भेटणार आहे. आम्ही सगळे चला मग आपण झाडाच्या पाठी लपूया आणि कवलाची वाट बघूया. चला चला रमेश पेटकर यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही महालक्ष्मी कला मंच त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. Oh
कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे बहुमूल्य असं पारितोषिक केलेलं आहे. आम्ही महालक्ष्मी प्रतिष्ठान त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. बघ ना इथं ना सुरूच झालंय. तुम्ही सर्वजण एकच बोलताय पण वेगवेगळ्या पद्धतीने. पण माझं झालंय तरी काय सुरू? कानाला चोरतेस ना. तुमचं आपलं काहीतरी मीटर हा मावशी अजून कशी आली नाही ते बघत होते. बघ ठीक आहे तू नको सांगू आम्हाला. आता पण तू मावशीकडे गेली होती. हो तुझं आम्हाला सांगून गेली होतीस त्या मावशीकडे. अगं कुठपर्यंत आणि काय काय झालं ते बघायला. अगं हा ते ना मावशीची तयारी झाली नव्हती बघ. ती म्हणाली तुम्ही सारेजणी तयारी करा आणि तयारी झाली की मला आवाज म्हणाली होती. आपण काय करायचं दोन मी पहिला आवाज फक्त देते नंतर आपण करूच की. मावशी अगं ये मावशी कुठे गेली? आवाज सुद्धा जात नाही बघिला. मावशी अगं ये मावशी. अगं काय का बोललो? अगं येते ना बाजाराला. अगं येता पण झाल्या माझ्या वाहना कुठं भेटत नाही ग. अगं पण भाडा म्हणजे काय ग? ते मावशी आल्यावर दाखविला तुला.
बाजारात माझी झोपतायत डोपरान रसिकांच्या मनापासून कुठून आलेला वाढदिवस आहे सचिन माळी यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे ज्योती मंगेश पाताडे यांच्याकडून आता झालेल्या पेन्यासुरवानी गौरवण्यासाठी 501 रुपया. त्याचप्रमाणे मंगेश पाताडे यांच्याकडून कीबोर्ड वादक महेंद्र भटकरे यांच्यासाठी 501 रुपये. त्याचप्रमाणे श्री निधी आणि समृद्धी मंगेश पाताडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. अनंत धुवक यांच्याकडून 100 रुपये. साहिल केदारी यांच्याकडून 100 रुपये. या सर्व बक्षिसांचे आम्ही शतशरून आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे एसआरचे फोटोग्राफी सूरज खापरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाची पारितोषिक गरज आहे. आम्ही नमन मंडळाचे शतशरून आहोत. धन्यवाद. आता बरी बरी नाचत होती टुलू 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 आणि आता झालं काय तुला वाचला कसा झालंय का वही झालंय काय काय झालं आलाय काय तुझा बरं बरं द्या बरं हात द्या मला काय हो झेपत काय जरा आता काय खाल्लं काय करते काय बरा वाटतं अगं ये वसाड्यानू अगं प्रस्ताव काय मला इथं बाजाराला जायला बोलवलं. अगं मी तू खातेस तरी काय अगं माझ्या खाण्याचं खाते. अगं काय अगं घरातलं धान्य बाई बाई नाही ग बरं बरं मेली म्हस ती म्हस आणि झोपते काय ही काय झोपायची जागा आहे अशी झोपली नव्हती तुझी जरा बसले होते बघ असं अगं अजून अर्धा बाजार झाला नाही आणि तुला कसली ग फटकी भरली झोपायची नाही ती मावशी काय ग फटकी अशी बोलते अगं तुला नवरा घरी झोपून देत नाही वाटतं अगं म्हणजे हातपाय दाबत दाबत रात्र पण जाते वाटतं नाही पण असतं बघ आल्यापासून हेच चालू आहे बाई मी बघते हो
काय चाललंय का तुमचा? अगं मावशी तुला सुद्धा कळत नाही का? अगं मस्ती करतायत त्या. असली मस्ती अगं एकीला मुरडवून ठेवीन शाप. अगं या पोरीच बसल्यात बघ. बाई नाही ह्या पोरी छापायच्या. बरं बाई बरं इथं बोलावलं होती कशाला एवढं घाई गडबडी ते सांगा. अगं मावशी आज मथुरेचा बाजार आहे ना, असं म्हणते. बाजाराला जायला नको का? तरी म्हटल्या मांजरी कशा चिव 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 करायला लागल्या मागना. मावशी आम्ही मांजरी आहोत काय? अगं गेल्या दाखवली होती ना तुम्हाला वाट, तरी अजून तुम्हाला नाही लक्षात येत. हा मोना प्रकार बघा. बोलता येणार पुढं बरं चला जाऊया बाजाराला. शिवडी विभागाचे नगरसेवक माननीय नगरसेवक सचिन दादा पनवळ साहेब यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली आहे. तरी त्यांचे दाखवणी ताळ कमिटी आणि महालक्ष्मी प्रतिष्ठान कलामंच मुंबई आम्ही त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद दादा, आपण या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल आपले सदस्य आभार. धन्यवाद. त्याप्रमाणे रसिकांच्या मनपसंतीतून आलेला बाळचित्र असा आहे. स्वराज आणि अर्णव खडसडे, स्वराज खडसडे आणि अर्णव खडसडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे शक्तिवाले शाहीर सचिन कदम यांचा पट्टशिष्य निलेश पार्टे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओरिजिनल दोस्ताना ग्रुप खेड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही शतचरुणी आहोत. धन्यवाद. तेव्हा तू एवढा उशीर केला, पण तू असं आणलंस तरी काय माठातून? आता काय सांगायला हवंय? अगं मी बाई म्हातारा माणूस, असा काही वेगळा माल आणला नाही आहे. पण तुमच्यावर यायचं म्हणून आपला हलवून नाही हात रिकामा म्हणून काहीतरी आणलाय. काय सांगते ना काय आहे ना, थंडीचा महिना आता चालू आहे, त्यात गरमी पण हाय, त्यात जल्ला पाऊस पण हाय. नक्की आता चपला घ्यायच्या का गरमीचा काय घ्यायचा का छत्र्या घ्यायचा हा विचार पडला. मावशी तर तिन्ही घे. अगं बाई बोलला एवढीशी आली आहे, पण काय खरं ऐका काय आणलंय. आता थंडीचा महिना आहे, त्यामुळे मी गुळ आणलाय. गुळ दाखव दाखव. आणलाय कुठं तुझा माग हो. आपली तुझा राहू झाला तुला विकू कुठे वेगळे होईल. या शिवडीच विकते, कोण घेत असला तर बघते. काय आहे ना, गुळचा हा प्रकार आहे तो ऐका आणि खूप गुणकारी आणि उपयोगी आहे. सांग बरं. ते काय आहे ना, सकाळी उठलीस आणि गुळ पाणी घेतलास ना तो कसा दिवस तरतरीत जातो तो तुमच्या आजकालच्या पोरींना काय माहिती. काय ग बरं झाला माझा विचारू. पण तू दाखवतेस ना आम्हाला. त्यानंतर दाखवू बाजाराला. आता तुम्ही घ्याल खायला. बरं बाई तुम्ही काय काय घेतला तर आपण सांगा. आता मी सांगू पाहिजे सांगे सांग पुढं पुढं का. अगं तू नवीन आलेस हा, तुला काय नवीन आणले काय घालून. हिचा मोरा नाही तो पहिल्यांदा आलेस बाजाराला. पुढं आता सांग लोकांना काय घेतलास. अगं तू कुठेतरी तू चल्ला आणून आणून तू पण होय माग तुझं काय आणलंस. मावशी हा हे मावशी काय सांगू म्हणते. हा नाही सांगायचं तर मी जातो. मला काही घेणं नाही. सांगते ना आता असं काय करतेस. बरं बरं सांग. मावशी हा. मी घेतलं दही. काय घेतलंय. दही जास्त हलवू नको. हवं बघतोय तुझ्या दह्याकडं. हलवता हलवता ताक करीन.
अगं बाई आपू परत आपू आला अरे कोण हाय का इथं आपू हिला कोणीतरी विकू अगं मी आवला मी आऊ आय हो मी आऊ हो हो मी आय असा धरलास असा धरलास असा असा वडलास काय आग्याचं वडलंस पाय हो पाय अहो आया काय अगं पाय म्हणते अहो दाखवते बघा अशी मला मालिश बिलिश करते की काय आज्याची अगं हिचा काय प्रकार मला नाही सांगण्यात येते आई हसताय काय हा आपला अगं मावशी माटत आहे सळास म्हणून एवढी माग हो बघ बघती हे दुसरी टेप कशी बघा आधी लाजून घे कोण इकत घेत असेल तर घेऊन जावा जल्ला आधीच मला वनवास आलाय हो ह्यांच्या मागे लय लय 8 दिवस मला वनवासाला आणली 8 दिवस माग आहे त्यांच्या चला चला बाजाराला करून करून अजून त्यांना घाट नाही माहिती काय काय घेतलाय तो सांग मावशी मी केसात वाळली बघ मोगऱ्याची वेणी मावशी मी केसात माळली मोगऱ्याची वेणी आणि विक्रीला घेतलंय बघ लोणी ए बाय तू काय घेतलंय लोणी लोणी घेतलंय चांगला आहे तुझाच काय तो माल चांगला आहे आणि मुरडायचं कमी कर आणि माग हो झालं बरं जाऊया बाजाराला चला मला विसरली अगं ए म्हशी अगं बाय पाहिजे अगं अगं विसरला अगं मला म्हैस माझी ती अगं माझी सुंदरा आठवते मला तुला बघितली की तिच्याकडे आणि तुझ्याकडे सेम वाटतं नेहमी तर तुझं असंच असतं बघ मला लाच नाही जमत नेहमी बरं बाई काय घेतलं तू सांग माझी अगं मी आहे ना मावशी तिकडं अगं मी आहे ना मावशी खसखस घेतलंय बघ चालला हिचा खसखस तोंडावर पडला नाही तू काय मावशी खसखस घेतलंय बाई तुला माड बघू थांबा जरा आणलाय मला पण ए माझं भा चालल्या मला बघू आल्या बघ ना गं मावशी असंच करतात आग लागली हिच्या तोंडाला काय काली करपाटला हा मावशे नीट बोल अगं पोरी जो काय झालं मावशी ऑनलाईन गेली खरवस आणि हिच्या बापसान दिला नव्हता हिला खसखस जाऊया आता बाजाराला चल मावशी काय काय झालं मावशी दमलीस की काय ठीक आहे एवढ्या मथुरेला जायचं ना ते गाणं म्हणते मी ऐकतं मी म्हणू का गाणं नक्की म्हणू बरं ऐका हा पण पोरी ठो मी बाई म्हातारा माणूस काय हो दादा लागल कुठं नाही लागल माझा आवाज हो तर तुम्ही सांभाळून घ्याल ना पोरी नो हो बोल बोल बरं ऐका हा आंब्याच्या झाडाला शेवगाच्या शेंगा आंब्याच्या झाडाला शेवगाच्या शेंगा पोरी शेंगा ग पोरी शेंगा ग पोरी हळूहळू माझा असाच असतो आहे
आपला असाच होता ना काय असं काय ग मावशी काय पण म्हणतेस थांब जरा आता तू गाणं म्हटलंच बरोबर तुझ्या आजासनी लावलं होते काय ग आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा ऐका माझ्या आजात लावला होता तुझा पंजा बघायला गेला होता काय पांढरी नाही मी बोलते ना तुम्ही शांत बसा हो बाई या काय आता तुझाच मोठा
बघितलंस का? आलं बघितलं होय? मला कांदा दिसलाय. हे काम करा. पहिला मी जाता. नंतर तुम्ही या. पुढे करायचं जा. लांब यायला मोबाईलला पहिला दाखवतो. मागे या. मागं हो. जाऊ दे. मागं येतो. नीट जा, नीट. नीट जातो. हा, खाली होते का? ये रो. मावशी. हा. काय पिटू? हे बघ. तुला बाजारात जाता येणार नाही. हा तुझं लगीन आहे नाही. अगं रस्ता अडवलेला आम्ही. काय आहे रस्त्याला? ए, काय असं म्हणजे? सोपा सोपा इकडे. पोळींचं नाही खावा आता. काय खावा? अरे हा हा, तू आम्हाला मारणार. अरे मुरगडून इकडे इकडे आता आण का बघितलंस काय? ना बघितला आकीन. तुझाच आहे ना आले ना? पहिला वाकडा होता. जाऊ नव्हतो. आता तर राहिलं नाही. त्याला पोरी होय. ए, जायचं नाही. बाजारात जाता येणार नाही. हा? ए. काय कांदा लावतोय तुझा पण अगं माझे कांदा नव्हतो लावत. हात घालत होतो हात. काय तुला ह्या पोरी काय रस्त्यावरच्या वाटल्या तुम्ही उघडा ठेवला तर हात नाही घालणार का? अगं हे वाटल्याने उघडा कशाला ठेवता रसिकांच्या मनापसंत आलेला पारितोषिक असं आहे अमोल धुमक यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे तुकाराम धुमक यांच्या स्मरणार्थ वैशाली धुमक यांच्याकडून 1101 रुपये. सचिन महाडिक 251. सचिन धारवे 500 रुपये. सुनील धारवे यांच्याकडून 500 रुपये. धारवे 200 रुपये. आणि नगरसेवक सचिन पडवळसाहेब यांच्याकडून या नमन मंडळासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विजय पासवान विलास यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ यांचे धन्यवाद. हा? विचारशील काय मावशीला? ए, बाबा, ह्याला घेऊन बोलू. तू जा, तू सांग. हा गेला तर हा मार खाऊन येईल वाचताना. तू जा बाबा, सांगणार नाही. तू जा. ए भावानू नाही रे, हा येतोय. मी हा नाही. येऊ नका आम्हाला येईल नाही बाजाराला जायला उशीर बाबा, होतो जा. जा, उरत खायचा. मीच जातो. मावशे तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही. हा बाबा तसा कृष्णदेवांचा हुकूम आहे आम्हाला. तुमच्याकडे काय कायदा काय आहे हे वाकड्या. मावशी कायदा मागते. अरे, कांदा तो. हे पहा आमचे मित्र संजय टाकळे आणि विजय डाबले याचकडून या नमन मंडळासाठी 400 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे शतशः आभार धन्यवाद. कांदा आणणार आहे का? अरे कांदा नाही मागत आहे. कायदा कायदा. अरे तुला मी तेच सांगतो कांदा हवा आहे सांगा आम्हाला उशीर होतोय बाजारात जायला चला घ्या त्याचप्रमाणे राधेसाठी सुमित धोपाट याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे शतशः आभार धन्यवाद. हा तुझ्या वाटत ठेवलाय बाप चालू नको. बापसा तुझ्या ठेवलाय का ह्या सगळ्या घेऊन जा तसं पण त्याचं मटण तुझ्या नाही. सोहम गवाडी याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ते नमन मंडळ त्यांचे शतशः आभार धन्यवाद. माझ्या अडविल्या उभे राहिलो माझ्या अडविल्या उभे राहिलो हुकूम कृष्ण देवांचा उतरून ठेवा पाठ डोईचा कायदा पेजा सुदामाचा उतरून ठेवा पाठ डोईचा कायदा पेजा सुदामाचा उतरून ठेवा पाठ डोईचा कायदा पेजा सुदामाचा उतरून ठेवा पाठ डोईचा कायदा पेजा सुदामाचा
विजय बडद यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयांचे पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळी त्यांचे शब्द अगं आपण चालू जमलाव ना त्यामुळे आपण त्यांच्या बघितला हे बाबा त्या शिशीला जातो आधी किती लहान झाले अच्छा उभे राहा हो मावशी बोल युरोपवर आता आठवला शिकूस ना अरे कशावर असं 1760 येतात रस्त्यावर काढवायला त्यातला मावशी तुझ्या माझी यादा आहे ना ती मला ओळखते असं वय बर आधे कोण आहे गो बघ जरा तुला ते आठवण आठवण काना तू इथे का आलास? मला नाही तुझ्याशी बोलायचं. राधे तुम्हाला मथुरे बाजारी जाता येणार नाही हे सांगायला आलोय. अगं मावशी श्रीकृष्ण भगवान आहेत आपल्याला बाजारी जाता येणार नाही असं बोलतायत. काना मी तुला ओळखते पण माझ्या सख्या आणि मावशीला तुझी ओळख पटण्यासाठी जन्मकुणा सांगायला लागते. आता पटलं ऐका मग नवती ही धारा आणि वारा मीच निरमीला नवती ही धारा आणि वारा मीच निरमीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या ऐक लीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या ऐक लीला नवती धारा आणि वारा मीच निरमीला नवती धारा आणि वारा मीच निरमीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या ऐक लीला ऐक राधे माझ्या जन्माच्या या ऐक लीला पहिला अवतार माझा महासागराला संकटूर धाडला मी यमसदनाला
ऐक राधे माझ्या जन्माच्या कैक लीला त्याला मारण्यासाठी चित्त दानव
त्यापेक्षा तुझ्या जी काय अंगात हिंमत आहे ती या तुझ्या मनाला म्हणजे या कौसाला दाखव. मला तुझा हे पराक्रम पाहायचा आहे. ठीक आहे. हॅलो रसिका हो जशी